80 लाख महिलांच्या एका सरकारला शाप मिळतील असं वडेट्टीवार म्हणताय. नाही, त्यांना म्हणा तुम्ही निवडणुकीत उभे राहा, तुमच्या जिल्ह्यात निवडणूक आहे, बघू कोणाचे श्राप मिळतात, कोणाचं पुण्य मिळतं. त्यांच्या जिल्ह्यातले नगरसेवक काँग्रेसचे पळून गेलेले आहेत, त्यांनी त्यांच्यावर खालच्या मला वाटतं तेच आहे, जे सगळे बोलबच्चन नेते आहेत त्यांनी त्यांचे लोक तर सांभाळावे, त्यांचे लोक सांभाळून त्यांना. आता राऊत साहेब, मी त्यांना म्हटलं तुम्ही एखादी महापालिका, त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की एखादी महापालिका तुम्ही निवडून आणून दाखवा, फक्त बोलत नका राहू. पण ते काही करत नाही, त्यांचं फक्त लक्ष फक्त बोलबच्चन करण्यावरच आहे. कुठे ते फील्डवर जात नाही, लोकांमध्ये जात नाही, कुठे त्यांना जाऊन मतं मागत नाही. सकाळ झाली की वाटेल ते तोंडात येईल ते बोलायचं, मोदीजींवर वाटेल तशा भाषेमध्ये टिप्पणी करायची, तिथे त्यानंतर देवेंद्रजींवर बोलायचं, शिंदे साहेबांवर बोलायचं. याशिवाय त्यांना येतं काय? त्यांचा कुठेही जनतेमध्ये प्रभाव नाही, त्यांच्या पक्षाचा नाही, त्यांच्या नेत्यांवर लोकांचा मतदारांचा विश्वास नाही. त्यामुळे आता हे विश्वास गमावलेले लोक आहेत, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. त्यांनी बडबड करत राहावी, आम्ही निवडणुका जिंकत राहू, लोक आमच्या पाठीशी आहेत. रोहिणी खडसेंनी म्हटलंय की सरसकट सुरुवातीला लाडक्या बहिणींना अनुमती दिली आणि आता एक एक करून अटी टाकतायत, वगळतात बहिणींना एक एक करून. निवडणुका झाल्यानंतर झाल्यात का म्हणे? कोण म्हणलं? रोहिणी खडसे. मला नाही माहिती त्याच्याबद्दल. जागा मिळाली मोठ्या नेते आहेत फार. मैत्रीपूर्ण लढत लढू असं शिवसेनेच्या आमदारांनी बैठकीमध्ये म्हटलं होतं. मला वाटतं आता तो विषय संपलेला आहे. सगळ्या ठिकाणी आता कोणीही बंडखोरी करणार नाही. ज्या पक्षाला जागा मिळालेली महायुतीमध्ये तोच पक्ष त्या ठिकाणी जागा लढवेल. कुठे बंडखोरी होणार नाही आमच्यामध्ये. कोणी असेल फॉर्म भरले आता ठीक आहे, अजून माघारीला 4 दिवस वेळ आहेत, तोपर्यंत आम्ही सगळे फॉर्म जे बंडखोर असतील त्यांना मागे घ्यायला लावू. आम्ही एकमताने एक दिनाने या निवडणुका लढणार आहोत आणि एकही जागा आमची पडणार नाही. मी पुन्हा रिपीट करतो, हे तुम्ही वाटतं त्यावेळेला दाखवा. 17च्या 17 जागा या महायुतीच्या या ठिकाणी निवडून येतील.